देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ. नवे दर आजपासून लागू. भारत आणि यूके दरम्यान CETA भारताचं जागतिक बाजारपेठेतलं सामर्थ्य प्रतिबिंबित करणारा. कराराच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी भारतातून 14 कोटी रुपये मूल्याच्या मालाची भारतातून यूकेला निर्यात. निर्यातदारांमध्ये करारामुळे उत्साह. हैदराबाद इथे झालेल्या ब्रिक्स सदस्य देशांच्या श्रममंत्र्यांच्या बैठकीत कामगार स्नेही श्रम घोषणापत्राचा स्वीकार. ब्रिक्स कनेक्ट प्लॅटफॉर्मचाही शुभारंभ. तिसरी भारत EU व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद ब्रुसेल्स इथे संपन्न. केंद्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर, पीयूष गोयल सहभागी. व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्याला चालना. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTC कडून नव्या बीटा वेबसाईटचा प्रारंभ. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची जयंती शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समाविष्ट. 22 जुलैला राज्यभरात होणार अधिकृत कार्यक्रम. भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथे होणार. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश.